सर्वांना नमस्कार. सर्व स्टोरी माझी स्वरचित असून या स्टोरीला आवाज माझा स्वतःचा दिलेला आहे, त्यामुळे कुणीही ही स्टोरी कॉपी करू नये. मग आज रत्ना पाटलांच्या मळ्यात गेली तर पाटील आता तिथे दुसऱ्याच एका पोरीसोबत होते. त्या दोघांचे मादक आवाज बाहेर येत होते आणि ते होईपर्यंत रत्ना लाचारवाणा चेहरा करून तिथे बसली होती. मग ती मुलगी बाहेर आली आणि थोड्या वेळानं रत्ना आत गेली तर पाटील त्यांचे कपडे घालत होते आणि रत्नानं आता त्यांचा कोट उचलला आणि पाठीमागून त्यांच्या अंगात घातला आणि तशीच गप्प बसली. आणि पाटील म्हणाले, काय ग, अशी गप्प का आहेस? तुझं सगळं निस्तरलं नवं पोटातलं? काही वांदं झालं नाही ना परत? आणि रत्ना म्हणाली, नाही, तसलं काही पण नाही, पण असं म्हणून गप्प झाली. पाटील म्हणाले, मग कसं आहे, पटकन बोल. आणि ती म्हणाली, पाटील, थोडं पैसे पाहिजे होतं, आईला दवाखान्यात न्यायचं होतं. मी तुमचे सगळे पैसे परत करीन. आणि पाटील हसले आणि म्हणाले, किती देऊ? तशी रत्ना सुद्धा थोडी गालात हसली, कारण पाटलांकडे तिची गरज भागते हे तिला माहीत होतं, कारण ती पाटलांची शारीरिक गरज भागवायची. तसं पाटील म्हणावा तसं सरपंचापेक्षा चांगलाच होता. आणि त्यानं रत्नाला पैसे दिले आणि तिच्या दंडाला चिमटा घेतला आणि हसून निघून गेले. मग आता दौलत बुलेटवरून रानात फेरफटका मारत होता आणि त्याचवेळी बैलगाडीतून दोघं नवरा बायको निघाले होते आणि त्याची नजर पदर घेतलेल्या एका मुलीवर गेली. तशी दौलतनं गाडी आडवी लावली त्या बैलगाडीला आणि म्हणाला, काय सदा, बायको आहे वाटतं, कधी लग्न झालं? आणि 8 दिवस झालं गावात दिसलं नाही तू, गुपचूप लग्न करायला गेला होता वाटतं. तसा सदा थोडा घाबरला आणि बायकोला म्हणाला, तोंडावर नीट पदर घे, चेहरा झाकून घे. आणि दौलत म्हणाला, आणि तो सदा दौलतला म्हणाला, धाकलं धनी, मामाच्या गावाला लग्न केलं, मामानंच करून दिलं. आणि दौलत कान पिळत म्हणाला, म्हणजे एकट्यानंच लाडू खाल्लं म्हण की, आणि आम्हाला विसरलास होय? आमचं तोंड कधी गोड करणार? असं म्हणून त्यानं त्या पदराच्या आतून सदाच्या बायकोला बघायला सुरुवात केली, पण तिचा चेहरा दिसत नव्हता. आणि सदा बैलांवर चाबूक मारत म्हणाला, धाकलं धनी, येतो बरं का. आणि आता दौलतच्या प्रश्नाचं उत्तर सदानं दिलंच नाही, कारण त्याचा प्रश्न खोचक होता. मग बैलगाडी पुढे निघाली तसा दौलत आणखीन सदाला म्हणाला, सदा, वाड्यावर चक्कर टाक, तुझ्या बायकोला घेऊन साडी चोळी करायला रे. बरं, काय माप म्हणायचं तुझ्या बायकोच्या चोळीचं? आणि हे ऐकलं तसा सदा घाबरला आणि त्याची बायको चकित झाली आणि हा कसला निर्लज्ज माणूस असं तिला वाटलं. त्यातच तिचा पदर थोडा इकडं तिकडं सरकला, तिचे ओठ आणि निमुळती हनुवटी दौलतला दिसली. आणि दौलतनं आता तिचे पायसुद्धा बघितले. तिचे पाय पांढरे शुभ्र होते आणि दौलत समन तिच्यावर गेलं आणि पुन्हा त्याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि तो जीभ चाटायला लागला. आणि सदा गुपचूप पुढं निघून गेला. मग त्याच्या बायकोनं पदर काढला आणि सदानं पुन्हा तिच्या तोंडावर पदर टाकला आणि म्हणाला, पदर काढू नकोस, मला तर आता भीतीच वाटायला लागली आहे. धाकल्या धन्यांनी तुला बघितलं नसेल ना, आणि त्याची नजर तुझ्यावर पडली असेल का? सदाची बायको म्हणाली, पण झालं तरी काय, तुम्ही इतकं का घाबरता? आणि किती घाणेरडा माणूस होता, असं दुसऱ्याच्या बायकोचं चोळीचं माप कोण विचारतं का? आणि सदा मात्र घाबरून त्याच्याच विचारात निघाला होता आणि त्याला आठवत होतं सरपंचाची ती जुनी घाणेरडी प्रथा. त्याची आई सांगायची त्याला, एखादी मुलगी लग्न करून गावात आली की ती पहिली तिच्या नवऱ्याच्या आधी सरपंचाच्या पलंगाची शोभा व्हायची. आधी त्याच्यासोबत रात्र काढायची आणि मग नवऱ्याकडे यायचं. आणि जो असं करणार नाही, बायको पाठवणार नाही, त्याचा मुर्दा पडायचा आणि ती मुलगी विधवा व्हायची. मग संध्याकाळ झाली आणि सरपंच, दौलत आणि आणखीन काही गावातली मंडळी इलेक्शनची आखणी करत बसले होते.
दौलतनं पाणी मागितलं आणि सुमन पाणी घेऊन आली. तिनं पाणी दिलं आणि तिथंच उभा राहिली आणि दौलत दरडावलेल्या आवाजात तिला म्हणाला, निघ आता, जेवणाचं बघ. आणि सरपंच म्हणाले, सुनबाई, तुमच्या सासूला सांगा तांबडा रस्सा करा कोंबड्याचा. आणि सुमन डोक्यावर पदर घेऊन हो म्हणून निघाली. मग सुमन परत आली आणि निघताना तिनं ऐकलं की दौलत सुभानला म्हणाला, सदाचं लग्न झाले, साल्यानं सांगितलं पण नाही, मग आता त्याला शिक्षा करायची. तिला उचला आणि मळ्यात नेऊन टाका. मी आलोच. तसे सरपंच म्हणाले, चिरंजीव, इलेक्शन जवळ आलं. तुम्ही काय तर गावाचं मातं भडकल आमच्या विरोधात, असलं काहीतरी करू नका. पूर्वीचे दिवस राहिले नाही आता. पोरं शिकलेले आहेत, जरा सबुरीनं घ्या. आणि दौलत म्हणाला, आबा, तुम्ही काळजी करू नका. या कानाचा त्या कानाला पत्ता लागणार नाही आणि तो सदा काहीच करणार नाही. पैशांचं बंडल टाकतो त्याच्याकडे, नाहीतर जीवाची धमकी देतो आणि अलगद काटा काढतो. एक पाखरू लय मनात बसले आणि ते ताटात पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि सरपंच हसून म्हणाले, शाबास, शेवटी तुम्ही घराण्याचं नाव उज्ज्वल करणार म्हणायचं. याला म्हणायचं वंश चालवणं. तुम्ही खरं शोभताय आमचे वारसदार. आणि सुमनला कळेना की दौलत कुणाविषयी बोलतोय आणि कुणाला मळ्यात टाकायला सांगितलं त्यानं. आणि काय करावं तिला कळेना. मग ती गेली आणि स्वयंपाक करायला लागले सासूसुना. स्वयंपाक झाला. सरपंच आणि दौलत मस्तपैकी कोंबड्याच्या रस्स्यावर ताव मारत होते. पण दौलतचं सगळं लक्ष सुभान कधी सांगायला येतोय की सदाच्या बायकोला उचलली याकडेच लागलं होतं. आता इकडे सदाची नवी नवरी आणि सदा त्यांच्या झोपडीवजा खोलीत झोपले होते. सदा मात्र काळजीतच होता. आणि आता ती जवळ आली आणि तिच्या बांगड्यांचा आवाज ऐकला आणि त्यानं तिच्याकडं बघितलं आणि तिला जवळ घेतली. तसं त्याच वेळी त्या घराचा मोडका तोडका दरवाजा ढकलला. काही माणसं आत आली आणि सदाच्या नरडीवर एकानं कुऱ्हाड पकडली आणि म्हणाला, आवाज केलास तर याद राख आणि उचला रे तिला, असं तो म्हणाला. तसा सदा त्यांच्या हातापाया पडू लागला आणि सदाची बायको ओरडायला लागली आणि तिचं तोंड दाबलं. तिला खांद्यावर उचललं आणि मळ्यामध्ये नेऊन टाकलं. सदा मात्र हताश होऊन फक्त रडत होता. मग त्याच वेळी तिथून रघु निघाला होता. सदाला रडताना बघून रघु म्हणाला, सदा काय झालं? आणि सदानं रघुला सांगितलं त्याच्या बायकोला दौलतनं उचलून नेलं. आणि हे ऐकून रघु चाटच पडला आणि म्हणाला, सदा, आणि तू रडतोस बायकोसारखा? अरे, तुझी बायको उचलून नेली आणि तू इथे बसलास आणि रडतोस काय बायकोसारखा? बायकोचं रक्षण करायला येत नाही तर बायको केलीस कशाला? तू पळपुटा आहेस का? सदा म्हणाला, काय करू? सरपंच आणि दौलत पुढं कोण बोलणार? रघु म्हणाला, मी बोलणार. यंदाच्या इलेक्शनमध्ये त्यांना पाडण्यासाठी हा मुद्दा चांगला आहे. आता सरपंचाची अरेरावी बंद करूया. आपल्या लेकी बाळी त्यांचं अंगवस्त्र होण्यासाठी नाहीत, त्या आपल्या घराची इज्जत आहेत, असं म्हणून रघु निघाला दौलतच्या ठिकाणावर. आणि इकडे सुभान आला वाड्यावर. त्यानं दौलतला सांगितलं की धनी, काम झालं, तुमचं पाखरू तुमच्या ठिकाण्यावर ठेवलं. आणि हे ऐकलं तसं दौलतनं तिखट तांबड्या रश्श्याचा वाटीवरून घोटच मारला आणि मिशीवर ताव देऊन कोंबडीची तंगडी त्यानं तोंडात कोंबली आणि कचा कचा चावून खात होता. जणू काही आता तो अशीच कचा कचा चावून सदाच्या बायकोला खाणार होता. आणि त्याच्याकडे बघून सुमनला खूप विचित्र वाटलं आणि तिच्या अंगावर काटा आला. आणि सुमननं ओळखलं की नक्कीच तो काहीतरी वेडं वाकडं एखाद्या बाईच्या बाबतीत करतोय. आपण जाऊन बघितलंच पाहिजे. असं म्हणून ती गडबडीत सासूला म्हणाली, आत्या, माझं डोकं दुखतंय, मी जाऊन झोपते, मला जेवायला नको. आणि ती गेली आणि काय करावं असा विचार करायला लागली. ती एक हुशार मुलगी होती आणि तिने तिच्या जागी गोधड्या औषधांची वळकटी झोपवली आणि वरून पांघरून घातलं आणि स्वतः बाहेर पडली. सुमन आता हातामध्ये कंदील घेऊन अंगावर घोंगडं पांघरून मळ्यात निघाली. आणि घोंगडं पांघरलेली सुमन बघितली आणि तिथं राखण असलेल्या दौलतचा माणूस, त्याचं नाव हरी होतं. तो म्हणाला, कोण आहेस तू?
आणि इथं काय करतेस असं म्हणून तिला काठी दाखवली. तसं सुमननं घोंगडं काढलं आणि त्याच्या कानाखालीच दिली आणि तो घाबरला आणि म्हणाला, धाकल्या मालकीनबाई, तुम्ही इथं कशाला आला? तुम्ही वाड्यावर परत जा. सुमन रागात म्हणाली, आले ना बघायला की इथं काय काय चालले. तसा तो म्हणाला, काहीच नाही चाललं. कुठे काय? सुमन म्हणाली, हरी, काही नाही ना, मग बाजूला हो, मला आज जाऊ दे. मला स्वतः बघायचं आहे की इथे काय आहे. आणि हरी पुन्हा तिचा रस्ता अडवत म्हणाला, धाकल्या मालकीनबाई, अहो तुम्ही कशाला आला इथं? जावा की, इथं काहीच नाही, खरंच सांगतोय. आणि आता सुमनचा आवाज ऐकून सदाच्या बायकोनं हालचाल करायला सुरुवात केली आणि आतून आवाज यायचे आणि सुमननं हरीचा बाजूला काढला, दरवाजा उघडून आत गेली आणि तिला तोंड, हात, पाय बांधलेली, डोळे बांधलेली सदाची बायको दिसली आणि सुमनने हरीकडे खूप रागात बघितलं आणि हरी लाजून खाली बघायला लागला. सुमन आता पुढे गेली आणि तिचे हातपाय कोलून तिला मोकळी केली. आता ती खूप घाबरली होती आणि सुमन तिला दिलासा दिला आणि तिला म्हणाली, चल इथून. तसा हरी खाली मान घालून म्हणाला, धाकल्या मालकीनबाई, ऐका तरी, आवलं धाकलं धनी चिडत्याल. आणि सुमन त्याच्याकडे बघून रागात म्हणाली, मला परवा नाही त्याची, मी इथून तिला घेऊन जाणार म्हणजे जाणार. तसा तो गडी म्हणाल, पण धाकलं धनी आल्यावर आम्हाला खूप मारतील. आणि सुमन त्याच्याकडे रागात बघून म्हणाली, मग माझं नाव सांगा. आणि इतक्या दिवस त्यांच्यासाठी असली कामं करून इतरांचा तळतळाट घेताय ना, मग चांगल्या कामासाठी आत्ता थोडासा मार खा. असं म्हणून सुमन पुढं गेली, सदाच्या बायकोची सुटका केली आणि तिला घेऊन गेली. मग सुमननं तिची अब्रू वाचवली म्हणून सदाची बायको तिच्या पाया पडत होती आणि दोघींची ओळख नव्हतीच. मग दौलत तिच्याकडे यायला निघालाच होता आणि सुमन सदाच्या बायकोला घेऊन गावाकडे निघाली होती. त्याचवेळी सुमनच्या पायामध्ये काटा अडकला आणि तिचा पाय रक्ताळला. सुमनने ती काट्याची फांजर बाजूला टाकली आणि पुढं निघाली. पण त्याचवेळी सदाच्या बायकोची सुटका करण्यासाठी रघु आणि सदा दोघे तिकडे येत होते. रस्त्यात सुमनला रघु आडवा आला आणि सदाच्या बायकोला सदानं ओळखली आणि ती त्याच्याकडे गेली. पण सुमन आणि रघुनं अजून एकमेकांना बघितलं नव्हतं. आणि सुमन सदाला म्हणाली, तुझ्या बायकोला घेऊन तू निघ. आणि सुमनसुद्धा तिथून निघाली. आता रघुला तो आवाज ओळखीचा वाटला. तिचा आवाज कुठेतरी ऐकलाय असं त्याला वाटलं आणि अंधारातच एकमेकाला बगल देऊन जाताना ढेकळातून सुमनचा पाय सटकला आणि ती पडणार इतक्यात रघुनं तिच्या कमरेत हात घालून तिला सावरली आणि त्याच्या हातातला कंदील तिच्या चेहऱ्यावर पकडला. दोघांचीही त्या अंधारात नजरानजर झाली आणि रघु तिला म्हणाला, सुमन तू? आता सुमनही चकित झाली आणि त्याला म्हणाली, रघु तू तू इथे कसं काय? रघु म्हणाला, अगं मी याच गावचा आहे. आणि तू? आणि आता सुमन त्याला सांगणार होती इतक्यात लांबूनच दौलतची बुलेट येताना दिसली आणि सुमन, रघु, सदा आणि त्याची बायको झाडाच्या आड लपून बसले आणि दौलत मळ्याकडे निघून गेला. आणि सुमन म्हणाली, आता बोलायला वेळ नाही, पटकन चला. रघु, आपण नंतर भेटू. आणि सदाला म्हणाली, तुझ्या बायकोला घेऊन तू कुठेतरी दूर जा. आणि ते सगळे तिथून निघाले. आणि जेव्हा दौलत तिथे पोहोचला आणि त्यानं पाहिलं तर सदाची बायको तिथं नव्हती. तेव्हा हरी म्हणाला, सदाची बायको पळून गेली धाकलं धनी. तसं दौलतला राग आला आणि त्यानं हरीला मारायला सुरुवात केली. हरी ओरडत होता आणि म्हणाला, मी काय करू, मला मारून ती पळून गेली. दौलत आता जास्तच चिडला आणि म्हणाला, तिची इतकी हिंमत, आणि एक बाई तुम्हाला ऐकत नाही का? आता दौलत चिडला आणि पिसळला होता आणि पुन्हा घराकडे निघाला. आता बहुतेक तो त्याचा वचपा सुमनवर काढणार होता, कारण त्याच्या पुरुषार्थात जागा झाला होता आणि आतून तो त्याला धडका देत होता आणि कोणती तरी स्त्री बाई अंगाखाली कुस्करल्याशिवाय दौलतला चैन पडणार नव्हतं. आणि कोणी नाहीच मिळाली तर त्याची हक्काची बायको होतीच की घरात. मग सुमन कुणाला काही कळायच्या आत वाड्यावर आली. ती गुपचूप मागच्या दरवाज्यानं आली तसं तिची सासू तिला समोर दिसली आणि सुमन घाबरली. सासू म्हणाली, कुठं गेली होतीस?
आणि हे काय आहे? सुमन खाली मान घालून सगळं सांगायला लागली आणि तिला वाटलं सासू आता खूप ओरडणार. पण तिची सासू म्हणाली, ठीक आहे, तू झोप आता. पण आता दौलत खूप चिडला असेल. तुझं नाव त्याला कळलं तर काही खरं नाही बघ. आणि सुमनसुद्धा आता माझं नाव कळलं तर तो काय करेल? जीव मारेल की काय असं वाटून झोपली गुपचूप. आणि दौलत रागात पायऱ्या चढून आलाच आणि सुमनला आवाज टाकून म्हणाला, सुमन खोलीत ये. आणि सुमन घाबरली. 2 मिनिटं झाली तरी ती खोलीत गेली नाही. दौलत पुन्हा तिला म्हणाला, तुला म्हणालो खोलीत ये. तशी सुमन घाबरत घाबरत त्याच्या खोलीत गेली आणि काहीही न बोलता त्यानं तिला गुलामासारखं वापरायला सुरुवात केली. आणि तिच्या पायाकडे बघून म्हणाला, हे काय लागले तुला? कुठं बाहेर गेलतीस का? आणि सुमन घाबरून म्हणाली, ते आता थोडीशी बाहेर गेले होते, मागच्या बाजूला. आणि मागच्या बाजूला म्हणजे संडासला वगैरे गेली असेल असं त्याला वाटलं. आणि दौलतनं तिच्यावर एकतर्फी प्रेम करायला सुरुवात केली. प्रेम कसलं? तो फक्त त्याची हवस भागवून घेत होता. कुत्र्यासारखे तिचे लटके तोडत होता. सुमन फक्त त्याच्या खाली पडून होती आणि तिचे डोळे पाण्यानं भरून आले. आज तो जरा जास्तच जोर लावून सगळं करत होता आणि बहुतेक तो चिडला होता. सदाची बायको त्याला उपभोगायला मिळाली नाही म्हणून. आणि बाई फक्त उपभोगाची वस्तू असं त्याचं मत होतं. आणि त्याच्या खाली पडून छाताकडे बघत बघत सुमन मनात म्हणत होती की हेच माझं आयुष्य आहे का? आणि तो मग मी आधी अशी नव्हते. वासनेनं भुकेजलेल्या या जंगली श्वापदाचं भक्ष्य बनण्यासाठी मी जन्माला आले नाहीच. मग दौलतचं काम झालं. तो तिच्या शरीरावरून खाली उतरला आणि तिला हातानेच त्यानं कुत्र्याला हाकलून द्यावं अशी तिच्या खांद्याला हात लावून हाकलल्याने म्हणाला, चल हो तिकडं जाऊन झोप. सुमन अपमानित होऊन तिची साडी व्यवस्थित करत होती. मान खाली घालून तिच्या खोलीत जाता जाता ती विचार करत होती की लग्नापासून आजपर्यंत होणाऱ्या प्रत्येक मिलनामध्ये तिला कुठंच पतीचं सुख मिळत नव्हतं. होता तो फक्त एकतर्फी शरीराचा व्यवहार. तिच्या आईवडिलांनी तिची फसवणूक केली असंच म्हणावं लागेल. सुमनच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या वैवाहिक सुखाची आणि सुखी संसाराच्या स्वप्नांची राखरांगोळी तर झालीच होती. गाडी, बंगला, ऐश, आराम ते म्हणजे सुख असतं का? तर नाही. एक चांगला जोडीदार म्हणजेच खरंच सुख असतं. आणि तिच्या डोळ्यातले अश्रू तिच्या हातावर पडले आणि तिकडे बघताना त्या मनगटाकडे बघून तिला आठवला तो एक कॉलेजमधला मुलगा, रघु. आणि तिचं मन झोपता झोपता रघुचा विचार करून भूतकाळात हरवून गेलं.